नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया नाश्त्याला जे पोहे बनवलेले असतात तर तितकं मीठ टाकलेलं असतं की कोणीही खाऊ शकत नाही. हे मुद्दाम केलेलं असतं इरावतीने. आणि आता हे लक्षात येतं रमाच्या. रमा आता इरावतीकडे रागाने बघते आणि इरावती रमाकडे बघून हसते. इरावतीला लगेच आठवतं की तिने कोणी नसताना पटकन त्या पोह्यामध्ये मीठ कसं टाकलं. राणी इकडे ये बाळा. काय मॅडम? नाश्ता कोणी बनवला? मीच बनवला. तू केलास का? वय. राणी बिचारी वय असं म्हणते आणि सटकन अशी कानाखाली दिलेली असते इरावतीने राणीच्या. आता सगळ्यांनाच धक्का बसतो. राणीची काही चूक नसताना इरावतीने राणीला का मारलं? नेहमीचा नाश्ता द्यायचा मुलांना, हे फालतूचं काही द्यायचं नाही. आणि नसल जमेत तर मी उद्यापासून उठेन आणि सगळ्यांसाठी नाश्ता करेल. अहो पण अजिबात काही बोलायचं नाही, एकदम गप्प बस. मालविका तू पण जा, लक्ष ठेवते राणीवर. नेहमीचा नाश्ता तयार करायला लाव तिला. मालविका आता आरोहीला घेऊन गेलेली असते नेहमीचा नाश्ता खाण्यासाठी. अगदी आनंदाने हसत हसत लगेच आरोही तिच्या मागे पळत जाते. इरावती म्हणते खा नाश्ता. आता अर्था इतकी घाबरते आहे इरावतीला की ते खारट पोहेही खायला लागलेली असते. रमा म्हणते बाळा खाऊ नको, ते खारट आहेत. तुझा शाळेमध्ये शाळेत तुझा नाश्ता येईल, तू जा बेटा. रमा म्हणते मला काय कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? मला सगळं काही कळतं. अरे रे 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 रे, कळालं तुला? मला असं वाटलं की तुला कळणारच नाही. हे बघा तुम्ही काय करताय ना, सगळं काही मला कळतंय. पण मी लावलेली शिस्त किंवा मी जे चालवतीये ते बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही, या लक्षात ठेवायचं. इरावती आहे मी, सहजासहजी बदल घडू देत नसते. आणि हे पोहे उपमा उपीट या चांगल्या सवयी लावायच्या नाही, मी फक्त वाईट सवयी लावण्यासाठी इथे आलीये. कळतंय तुला रमा? कागदाच्या अगदी चिठुड्या करते आणि आरक्या मॅडमच्या अंगावर टाकते. तुमचं टाइम टेबल मोडलं हो आरक्या मॅडम. आणि इरावती आता मुद्दाम खुन्नस देऊन तिला हसत असते. आरोही अभ्यास करत असते आणि नेहमीचा नाश्ता तिला मालविका भरवत असते. मालविकाला तिला नाश्ता भरवण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, फक्त दिखावा म्हणून ती भरवत असते किंवा अक्षयच्या नजरेमध्ये चांगुलपणा यावा म्हणून ती हे सगळे नाटक करत असते. तिला कुणाच्याही पुढे पुढे करायला अजिबात आवडत नसतं. इरावती येते. अरे शाबास, नेहमीचा नाश्ता खातोय ना माझा राजा. वा 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 वा, शाबास. मालविका म्हणते हे काय करायला लागते मॅम मला? हे राणीचं काम आहे नीला भरवणं, मी का भरवतीये? हे बघ मालविका, मला माहिती हे राणीचं काम आहे, पण राणीचं करायला गेली तर रमा तिला करू देणार नाही, स्वतः करेल. आणि हिच्या जवळ जास्त जाणार ती रमा. कळतंय का तुला? आणि अक्षयचं जर लक्षात आलं की रमा खूप जवळ गेली आरोहीच्या, तर कदाचित काहीतरी वेगळं होऊ शकतं. आपल्याला आरोही, रमा, अक्षय तिघांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये. कळतंय का तुला? त्यासाठी तुला हे करायलाच लागणार. रमाने जर हिला भरवायचं नाही असं असेल तर तू तिला भरवणं हे गरजेचं आहे. तिघांना एकत्र काहीही झालं तरी येऊ द्यायचं नाही. हा प्लॅन आपला अगदी सक्सेसच झाला पाहिजे. अक्षयच्या जवळ जर रमा गेली तर तुला आवडणार आहे का मालविका? नाही ना, मग भरव. मुद्दाम इरावती हे आरोहीचं कौतुक करत असते आणि गोड गोड तिच्या समोर वागत असते. आरोही अभ्यास करत असते. मालविका सहज लक्ष देते. खूप सारे इरेजर आणि पेन्सिल्स असतात. वेगवेगळे पेन्सिल, वेगवेगळे इरेजर. आरोही एवढे सगळे तुझे आहेत का? नाही, हे माझ्या फ्रेंडचे आणि मला यांचा वास खूप आवडतो आणि ह्याही मला खूप आवडता. मी सगळ्या घरी घेऊन आले. तुझ्या फ्रेंड्सला माहिती आहे का तू हे आणलंय बाळा? नाही, त्यांना सांगायचं काय कारण आहे? मला आवडले, मी आणले. आरोही ही चोरी आहे. इरावती म्हणते मालविका शांत बस, तिला काही कळत नाही चोरी वगैरे, तिला काहीच सांगायला जाऊ नको, एकदम आवाज बंद कर. इरावती मुद्दाम मुलांना वाईट मार्गाला ढकलत असते आणि त्यांना बिघडण्याचा प्रयत्न करत असते. मालविका तू नको बोलूस, मी बघेल काय करायचं काय नाही, तू भरव तिला फक्त. मालविका म्हणते, अगदी जवळ बसते आणि म्हणते बाळा असंच सामान चोरून आणत जा, मी सगळं काही सामान जपून ठेवेन. आपल्याकडे खूप सारे इरेजर आणि पेन्सिल्स. ओके, बघ मी आज किती आणते, रोज मी आता अशीच चोरून आणत जाईन. कोणाला सांगायचं नाही, हे आपलं सिक्रेट आपल्या जवळच ठेवायचं. कळतंय ना? इरावती म्हणते मला कळालंय तुमचं सिक्रेट, पण असू द्या, यालाच म्हणतात की चांगली आई. हो ना बाळा आरोही? आरोही म्हणते आजी आई चांगलीच असते, असं काही नाहीये बाळा, आई चांगली सुद्धा असते, खडूस वाईट सुद्धा असते. इरावतीकडे उत्तर नसतं. ती म्हणते हॅलो, आले आले. आणि इरावती आता फोनवर बोलायचा बहाणा करून बाहेर निघून गेलेली असते. आरोही काय शांत बसत नाही, परत बाहेर आलेली असते. आता बाहेर आली की लगेच इरावती फोनवर बोलायचं नाटक करते. अगं फोन ठेव आजी, फोन ठेवलेला असतो. बोल ग बाळा, काय हवंय तुला? सांग ना ग, वाईट आजी म्हणजे काय आणि चांगली आजी म्हणजे काय? दोघांमधला फरक सांग बरं मला. मगाशी म्हटली ना तू वाईट आई सुद्धा आहे या जगात, तर वाईट आई म्हणजे नक्की काय? इरावती म्हणते सांगते बाळा, वाईट आई कशी असते? योग्य बीज पेरलंय आणि बीजाचा असरही व्हायला लागलाय,
चांगली गोष्ट आहे, एकदा रोपटं झालं की माझं काम मात्र पूर्ण झालं. इरावती म्हणते, बाळा मी तुला आज गोष्ट सांगणार. मग ती गोष्ट ऐकली की चांगली आई कुठची आणि वाईट आई कुठची हे तुझं तूच ठरवायचं, मी काही तुला सांगत नसते. आता मालविका आलेली असते आणि आरोहीच्या जवळ येऊन उभी राहते. चांगली आई जी असते ते आपल्याला हवं तसं करू देते, तसं वागू देते. आणि हे बघ, चुकलं तरी रागवत वगैरे नाही, या काहीही म्हणत नाही. आपल्याला हवं तसं खेळायचं, हवं तसं खायचं प्यायचं, सगळं सगळं आपल्या मनासारखं. ती चांगली आई असते, कळालं? हे बघ, तुला एक्झाम्पल देते. तू शाळेतनं रबर पेन्सिल सगळं काही आणलंय. मालविका तुला ओरडली का? उलट सपोर्ट केला ना, अजून आण म्हणून. याला काय म्हणतात? चांगली आई. कळलं तुला? हेच जर रमाच्या समोर केलं असतं तर तिने आरडाओरडा केला असता, तुला पनिश केलं असतं का? असं का केलं असतं? अगं ती वाईट आई आहे ना. चांगली आई असती तर तिने तुला असं मालविकासारखं समजून घेतलं असतं, पण ही नाही, तुला पनिश केलं असतं आणि खूप काही बोलली असती. आरोही म्हणते, नाही नाही नाही, माझी आई चांगली आहे. ती मला रागवणार नाही आणि पनिशमेंट सुद्धा करणार नाही. तू खोटं बोलतीयस आजी. आपण तिची टेस्ट घेऊया, मग कळेल रमाई किती चांगली आहे. मी सांगते ना ती वाईट आहे, पण तुझ्या समोर तुला दाखवण्यासाठी आपण तिची टेस्ट घेऊया. चल, रमाई समोर तू काहीतरी वाईट वाग, चुकीची वाग. मालविका कुठल्या पद्धतीने तुला समजून घेते आणि रमाई कुठल्या पद्धतीने समजावते हे लगेच तुला कळेल. म्हणजे मालविका चांगली आई आहे की रमा चांगली आई हे लगेच तुझ्या लक्षात येईल. चल बरं आरोही, आपण एक प्लॅन करूया. चल चल चल. बाप्पा समोरून एखादी वस्तू घे आणि ती चोरून ठेव आणि मी घेतलीच नाही असं सांग. इरावती आता आरोहीला जवळ बोलवते आणि म्हणते, फ्रीजमध्ये चॉकलेट केक ठेवलाय, तो खाता खाता विचार कर बाप्पा जवळचं नेमकी काय उचलायचं की त्याने नुकसान होणार आणि रमा तुला रागवणार. चल बरं, जा बाळा पटकन. हो चालेल, खरंच मला आयडिया येणारा, काय उचलायचं केक खाता खाता. आरोहीला जसं इरावतीने शिकवलं अगदी तशीच वागत असते ती आणि इरावती हिच्या लहान बुद्धीचा नक्कीच फायदा घेत असते. आरके मॅडम बघा आता इरावती देवी काय करताय ते. इकडे आता आजी आणि रमा बोलत असतात. इरावतीची चाल आधीच ओळखायला हवी होती रमा, म्हणजे इथपर्यंत हे सगळं काही घडलंच नसतं. तुला खूप उशीर झालाय रमा आणि तू खूप सहनही केलंय. इरावती नेहमी तुझ्या पुढे 2 पावलं असणारे लक्षात ठेवा रमा, नेहमी. इरावती आत्याला मी हँडल करू शकतेय, पण आरोहीचं अवघड आहे. तिला समजावणं किंवा समजून घेणं जरा मुश्किल आहे, कारण ती इतकी लहान आहे की तिला कळतच नाही काय चांगलं आणि काय वाईट. तिच्या मनावर जे बिंबवलं अगदी तेच तिला समोर दिसतं. इतक्या वाईट सवयी लावल्या आरोहीला, आणि मी काही चांगलं सांगायला गेले की तिची चिडचिड होती. मला कळतंय तिची चिडचिड होतीये, तिला कळतच नाही चांगलं काय आणि वाईट काय. इरावतीने सगळं काही तिला चांगले असंच सांगितले, त्यामुळे मी काही सांगायला गेले की तिला माझा राग येतोय. ती कधी कधी माझं ऐकते आणि कधी कधी अजिबातच ऐकत नाही. आजी म्हणते, त्याबद्दल तू स्वतःला दोषी समजू नको, अजिबात नाही. काही ऐकायची गरज नाहीये तिचं, आणि स्वतःला दोष देण्याचा सुद्धा नाही. तुझी काही चूकच नाहीये रमा, तर का स्वतःला दोष देतीये तू? आजी म्हणते, रमा लक्षात ठेव, अचानक काही पण येऊन धडकले, तेही एका 7 वर्षाच्या मुलीचं, त्यामुळे जरा वेळच लागणार ऍडजस्ट व्हायला, समजून घ्यायला. हे बघ, अर्थाची जेव्हा आई झाली होती तेव्हा अर्थ खूप तहानी बाळ होती, त्यामुळे हवं तसं तू तिला वागवू शकत होती. आरोहीचं तसं नाहीये, अगदी 7 वर्षांची ती, तिला कळतंय आता. आत्ता जर तिच्या मनासारखं तू जर वागली तर तुला जरा सोपं जाणार. तुझ्या जवळ आली की मग तुला हवंय तो बदल कर, पण एकदम तिला बदलायला जाऊ नको, ती अजूनच तुझ्यापासून लांब जाईल. आईने जर मुलाला समजून घेतलं तर हळूहळू मुलंही आईच्या जवळ येतं आणि तिच्या कलाकाराने वागायला लागतं. तू म्हणतीये ना आरोही अजिबात ऐकत नाही, अगं इतके वर्ष लाडातच वाढलीये ती, तिला कुणीही दापलं नाही किंवा विरोध केला नाही, त्यामुळे तिला हवंय तसंच तिला करायची सवय लागली. हळूहळू सगळं काही बदलव, एकदम काही बदलणार नाहीये रमा, आणि सगळं काही तुला अगदी शांतपणे करायचंय. आई आजी तुम्ही जे म्हणताय ते सगळं पटतंय मला, पण मी सुद्धा तिला हवंय तसं वागत राहिले, देत राहिले, चांगले संस्कार होणार कधी? ती तशीच करत राहणार. रमा, मुलांनी काहीही केलं तरी आई वडिलांनी एका वेळेला शांत बसायचं असतं आणि नकळत त्यांच्यावर संस्कार असे घडवायचे, त्यांनाही कळाले पाहिजे की आपल्यावर हे संस्कार करताय. रमा म्हणते, आई आजी मी नक्कीच प्रयत्न करणार, जमेन तुला, अगं शहाणी आहेस तू. इरावतीने देवासमोर मुद्दाम पैसे ठेवलेले असतात आणि दिसेल असेच ते पैसे ठेवलेले असतात. आता आरोही पैसे बघितले म्हटल्यावर चॉकलेटसाठी नक्कीच ते पैसे घेण्याचा प्रयत्न करणार. रमाही तिथे आलेली असते. मुद्दाम इरावती म्हणते, आरक्या मॅडम मी जर आरती केली तर चालेल का? हो करा की, पुण्य पदरात पडेल. माझ्या पदरात पुण्य पडायच्या गोष्टी करतीये तू? आई आजीने आता सीमाला बाहेर आणलेलं असतं आरतीसाठी, नैवेद्य दाखवला असेल, दर्शन घे, आशीर्वाद घे बाप्पाचा. सीमा आलेली असते, मला बाप्पाच्या पाया पडायचे. अगं सीमा वहिनी, बाप्पापासून जरा लांबच राहा.
परत काहीतरी घोळ घालायची आणि पडायचं कुणीतरी घसरून. रमा म्हणते मन स्वच्छ असलं ना काहीही घोळ होत नाही, पण मनात जर कपट असलं तर 100% घोळ होतोच. इरावती आत्या. रमा म्हणते आई पडा तुम्ही पाया, अजिबात कोणाला घाबरायची गरज नाहीये. सीमा म्हणते बाप्पा खूप उपकार झाले, माझ्या रमाला या घरात परत आणलं, आता कुठेही तिला जाऊ देऊ नका, इथेच ठेव. माझा रमा आणि अक्षय दोघांना एकत्र ठेव. रमा आली आहे ना बाप्पा, आता जी काही विघ्न आहेत ना या घरात धूम असे पळत जाणार बघ. इरावतीकडे बघते आणि बोलत असते सीमा. रमा म्हणते हो आई अगदी बरोबर बोलला, सगळी विघ्न घराबाहेर जाणार म्हणजे जाणारच, अजिबात काळजी करू नका. इरावती म्हणते विघ्न तर दाराच्या बाहेर जाणार नक्कीच, मी कुठं विघ्न आहे, विघ्न जे आहे ते नक्कीच दाराच्या बाहेर जाणार. इरावती आता हसत असते. आता सीमा निघून गेलेली असते, आजीही पाया पडते. तिथे आलेली असते आरोही. आरोही येते आणि बाप्पाच्या पाया पडते आणि म्हणते इथे काय उचलू याच्यातलं की आईला राग येणार आणि आई माझ्यावर ओरडणार. काय करू हो पैसे. बाबा म्हणतो की पैसे महत्वाचे असतात, म्हणजे ते घेतले की आई मला नक्कीच ओरडणार. चल आता मी येणार पैसेच चोरते. आरोही ते पैसे घेते आणि बघतच असते. तेवढ्यात रमा म्हणते काय करतेस आरोही, पटकन ते पैसे मागे लपवते. रमा म्हणते आरोही तुझ्या हातात काय, मला दाखव तू काय घेतलंय. आरोही बाळा काय लपवतेस तू, खूप प्रेमाने बोलत असते रमा, कारण तिला माहिती मी ओरडले की ही बिथरणार. गॉड प्रॉमिस मम्मा माझ्या हातात काहीच नाही आणि मी काहीही घेतलेलं नाहीये. आता रमाच्या लक्षात येतं की हे सगळं काही खोटं बोलती आरोही, पण आता आजीने सांगितलेलं तिला पटकन आठवतं. जबरदस्ती करू नको किंवा एकदम तिला सुधारायला जाऊ नको, ती तुझ्यापासून अजून लांब जाणार. रमा जरा विचार करते आणि अजून शांतपणे तिला म्हणते बेटा सांग ना खरंच तू घेतलंय का. हे बघ आरोही बाळा खोटं बोलू नको, काय लपवती हातात, दाखव बरं. खोटं बोलायचं नसतं, मी काहीही करणार नाही, दाखव बरं बाळा. आरोही इतक्या वेळा खोटं बोलते की मी काहीच घेतलं नाही. रमा म्हणते मला माहितीये तू घेतलंय, इथून उचललंय आणि तुझ्या मुठीमध्ये आहे ते. मी काही घेतलं नाही सांगतेय ना तुला, नाही काहीही घेतलं नाही. इरावती म्हणते तुला काय म्हणायचंय, तिने काही चोरलंय, काही चोरलं वगैरे नाही या. रमा जरा विचार करून वाग. आमच्या आरोहीला घरात येऊन असं बोलायचं नाही, असं वागायचं नाही तिच्यासोबत. तुम्हाला काही बोलले का, तुम्हाला काही विचारले का, आणि तुम्ही का मध्ये बोलताय, काही संबंध आहे का तुमचा. तुम्ही आमच्यात पडूच नका, आम्ही दोघी बघू काय करायचं आणि काय नाही, तुम्ही तुमचं बघा. आरोही म्हणते तू जा इथून, मला तुझी काही गरज नाहीये, मला ओरडतीस ना तू, जा इथून निघून, मला तुझी गरज नाहीये. असं म्हटल्यावर रमा म्हणते आरोही आणि तिला मारायला हात उचलते. तेवढ्यात आलेला असतो अक्षय. हे काय चाललंय कळतंय का तुला. रमा पटकन हात मागे घेते आणि रमाच्या लक्षात येतं जे नको व्हायला होतं तेच झालंय. अक्षय तिला जवळ घेतो आणि काय चाललंय, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उगारायला, तुमची एकट्याची नाही ती माझी सुद्धा मुलगी आहे. ती जर चुकेत असेल तर तिला दाखवणं गरजेचं आहे की तू इथे चुकतीये, तुमचा काही एक संबंध नाहीये चूक बरोबर तिला सांगण्याचा. तिचा बाप आहे जिवंत. जेव्हा गरज होती तेव्हा वाऱ्यावर सोडून तुम्ही निघून गेला आणि आता 7 वर्षानंतर जागे झालात का. आई आणि आईचं आणि मुलीचं प्रेम आता शहाणपणे शिकवायची काही गरज नाहीये, कळतंय का तुम्हाला. मी तिला सोडून गेले नव्हते. रमा अगदी जोरात ओरडून सांगते. मागच्या गोष्टी उगाच काढू नका, आता जे चाललंय ते तसंच चालू द्या. तिचा हात बघा काय ते खरं खोटं होईल आणि मला ओरडण्यापेक्षा स्वतःच्या मुलीचा हात चेक करा. मालविका लगेच मध्ये बोलते आणि म्हणते काय करताय, लहान मुलीसमोर असं भांडताय, पटतंय का तुम्हाला. मालविकाने पटकन तिला घेऊन गेलेली असते आत आणि तिच्यातले पैसे सुद्धा लपवून ठेवलेले असतात. इरावती म्हणते जा बाळा, अजिबात घाबरवू नको, घाबरण्याची गरज नाही, आजी आहे ना तुझी. मालविकाने आता आरोहीच्या हातातले पैसे घेतलेले असतात आणि हे अर्थाने बघितलेलं असतं. बिचारी अर्था कधीच कोणामध्ये काही बोलत नाही किंवा तिला कधी बोलूही दिलेलं नसतं. आता आरोही पटकन पैसे देते आणि हात रिकामे झालेले असतात. अक्षय म्हणतो आरू इकडे ये. आरोही आता परत हात मागे करते आणि रिकाम्या हाताने गेलेली असते. आरू तू काय लपवतेस बाळा, दाखव मला, तुला ऐकू आलं नाही का, तुझ्या हातात काय मला दाखव एकदा. आरोही आता घाबरण्याचं नाटक करते आणि हळूहळू तिच्या हातात काय ते अक्षयला दाखवते. तिच्या हातामध्ये काहीही नसतं, अगदी रिकामे तिचे हात असतात. अक्षय म्हणतो बघितलं. इरावती म्हणते अक्षय काय रे, हिचं ऐकून आपल्या बाळावर संशय घ्यायला लागला का. अरे हिच्यावर विश्वास ठेवावा, हिची लायकी का तेवढी. हे बघा मी खोटं बोलत नाहीये. इरावती म्हणते बास खूप तमाशा झाला, बाप्पा समोर आहे आणि बाप्पा समोर काय तमाशा चाललाय. तू तरी शांत बस ग, हा तमाशा करायलाच आली होती का आमच्या घरात. इरावती रमाला काही एक बोलू देत नाही, जागेवर तिचा आवाज बंद करते. सॉरी अक्षय, पण मी तुला आधीही सांगितलं होतं हिच्यावर विश्वास ठेवू नको आणि हिला घरात तर अजिबात आणू नको, पण तू माझं ऐकलंच नाही. शेवटी ती घरात आलीच आणि बघितलं आता काय करतीये. सगळ्या घराचं वाटोळ करणारी ती परत. त्यामुळे अक्षय मी कितींदा सांगितलं पण तू काय माझं ऐकलं नाही बाबा. चोरी बदमाशी लबाडी मारामारी ही असंच डोक्यात चालत राहणार हिच्या. अरे गरीब घरातून आलीये ही, संस्काराचे जे तसे, हिला वाटतं की समोरचंही तसं.
पण ती मुलगी तुझी आहे हे मात्र ही विसरते हा. तिच्यावर तुझे संस्कार झालेत बाळा, स्टँडर्ड. दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करती आणि याचा वापर कुठे करणार? तुला चांगलं सांगितलं होतं मी. आता तरी डोळे उघडे ठेव आणि काय चाललंय त्याच्याकडे लक्ष दे. हात जोडते रे बाबा, लक्ष दे नेमकी काय चाललंय हिचं. वेळ जायच्या आधी सावर अक्षय, नाहीतर ही सगळं काही घेऊन जाईन. आता तरी हिला घराच्या बाहेर काढशील का अक्षय? आजी म्हणते इरावती तू गप्प बस. बाप लेक आणि बायको या तिघांमधला प्रॉब्लेम आहे. ते बघतील की त्यांच्यात काय करायचं. तू कशाला त्यांना काय शिकवतीयस? वेळेच मुलांवर चांगले संस्कार केले नाही का असे दिवे लावतात. इरावतीकडे बघते आणि आजी म्हणते असे दिवे लावतात. अक्षय आरोहीला घेऊन जा रूम मध्ये. मालविका, इरावती रमाकडे बघतात आणि आता हसत असतात. थोडक्यात तिला खुन्नस देत असतात. मित्रांनो, आता इरावती आणि मालविका मिळून काय काय प्लॅन करणार आणि रमाला कसा त्रास देणार, भयानक प्रकारे रमाचे ते हाल करणार. रमा जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत मालविकाला ते सहन होणार नाही आणि काही झालं तरी इरावतीला तिला घराच्या बाहेर काढायचंय. दोघे मिळून आता शेवटपर्यंत कटकारस्थान करत राहणार आणि रमाला बाहेर काढण्यासाठी लढत राहणार. आता आपण बघूया रमा किती या दोघींच्या संकटाला सामोरं जाते आणि हिमतीने लढते. रमा सुद्धा काही कमी नसते. प्रत्येक वेळेला यांना ती मात देणारच आणि हे काय करताय त्याच्यावर प्रत्येक वेळेला काहीतरी तोडगा काढणारच. पण अक्षयने जर विश्वास ठेवला इरावतीवर तर मात्र रमाला घराच्या बाहेर जायला लागणार. गणपती बाप्पा उठायच्या आधीच इरावती मात्र रमाला बाहेर काढून देणार. कारण इरावतीने तसा शब्दच दिलेला असतो, रमाला मी घरात टिकू देणार नाही, काही झालं तरी घराच्या बाहेर मी तिला काढणारच. आणि इरावतीने ते सुरूही केलेलं असतं अगदी आलेल्या दिवसापासून. आता बघूया इरावती, मालविका आणि रमा या दोघींचं युद्ध कसं चालतंय आणि या सगळ्यामध्ये अक्षय आणि आरोही कसे भरडले जातात. अक्षयला रमाचं सत्य कळेल का हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. इरावतीने आरोहीच्या कानात सांगितलेलं असतं की मला ही नकोय आई, ही घाणेरडी आई आहे. आणि आरोहीला जे इरावती सांगते ते छान वाटत असतं. आरोही आता जोरात ओरडते आणि म्हणते बाबा मला नकोय ही अशी घाणेरडी आई जी मला खायला देत नाही, काही झालं की ओरडते बोलते. नकोच आहे बाबा, ही आपल्या घरात नको आणि मला ही आई सुद्धा नको. मी तुम्हाला सांगतेय ना बाबा, नको मला आई म्हणजे नकोच. तुम्ही लक्ष द्या आणि ही आई मला नको. आता अक्षय पटकन रमाकडे बघायला लागलेला असतो. ही अशी काय बोलतीये रमाच्या बाबतीत. रमा इतकीही वाईट नाहीये हे अक्षयला माहिती असतं. रमा उठते आणि आरोहीचा हात पकडते आणि तिला आता घेऊन चाललेली असते. आरोही जोरात असा तिचा हात झटकावून टाकते आणि म्हणते सांगितलंय ना ग मला तू आवडत नाही, मला दुसरी आई हवीये. अरे बाबा नको, मला ही आई घाणेरडी आई आहे, ही मला अजिबात आवडत नाही, सांगितलं ना. आरोही एकदाही म्हणून ऐकत नाही, सारखी तेच बोलत असते की मला ही आई नको, दुसरी आई हवीये, मला ही आई नको, दुसरी आई हवीये. इरावती म्हणते अगं रमा बोललेलं कळतच नाही का तुला? रमा तुझी पोटची पोर तोंडाने म्हणतीयेस मला ही आई नको, अजून काय हवीये तुझ्या चांगुलपणाची पावती. त्यामुळे तू आता स्वतःचं बिस्तार गुंडाळ आणि इथून निघून जा, एवढंच काय सांगू शकते बाबा मी. इरावती म्हणते आता तरी शहाणी हो आणि रमा तू निघून जा. आम्ही तुला हाताला धरून बाहेर काढून देण्यापेक्षा तू बाहेर गेलेली कधीही चांगलं, बरोबर आहे की नाही. तेव्हा तू प्लीज इथून जा. आणि अक्षयने तुला हाताला धरून काढायचं याच्या आधी तू गेलेली चांगलीच गोष्ट आहे ना. तेव्हा प्लीज तू इथून निघून जा. मी तुला रिक्वेस्ट करतेय इथून निघून जा. आता रमाला इतका राग आलेला असतो की सगळं काही हे मुद्दाम केलेलं असतं आणि काहीही झालं तरी मला बाहेर काढून द्यायचा प्लॅन इरावतीने अगदी सक्सेस केलेला असतो. पण रमाकडे आता काहीही पुरावा नसतो, त्यामुळे बिचारी रमा फक्त बघत थांबलेली असते. आता बघूया अक्षय खरंच हाताला धरून इरावतीला ऐकून सगळं काही रमाला घराच्या बाहेर काढून देणार आणि फक्त इरावतीच्या तालावर नाचणार का, की आता आई आजी रमाच्या बाजूने उभी राहून रमाला परत इथेच थांबण्यासाठी प्रवृत्त करणार. मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.